बाबासाहेब राधाकिशन शेळके, राहणार डोमेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. मला माझ्या तळपायापासून तर डोक्यापर्यंत मुंग्या येत होत्या, खूप चक्रा येत होत्या. हा त्रास झाल्यामुळे मला सर्वप्रथम पाचोड हॉस्पिटलला ॲडमिट केले. त्या ठिकाणी फरक नाही पडला. त्यांनी मला संभाजीनगरला गजानन हॉस्पिटलला पाठवले. त्या ठिकाणी त्यांनी मला MRI, CT स्कॅन, रक्ताच्या तपासण्या करण्याचं सांगितल्या. त्या रिपोर्ट घेऊन तसंच आम्ही MRI केला, CT स्कॅन केले, रक्ताचे चाचण्या केल्या. ते पूर्ण रिपोर्ट आल्याच्यानंतर तिथं गजानन हॉस्पिटलला मेंदूतज्ञ त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला मेंदूचा कॅन्सर म्हणजे ब्रेन ट्यूमर आहे. तर याच्यावर पर्याय फक्त तुम्हाला याचे ऑपरेशन करावं लागेल. 10-15 दिवसाचे तुम्हाला मेडिसिन लिहून देतो, त्यानंतर ऑपरेशन करण्यासाठी या. आम्ही मेडिसिन घेतले, घरी आलं. मेडिसिन औषध गोळ्या घेतल्यानंतर काही फरक पडत नव्हता. आमच्या गावातील 2-3 भक्त इथं मलकापूरला येत होते. त्यांनी आम्हाला मलकापूरची माहिती सांगितली. आम्ही मलकापूरला आलो, तिथं वाऱ्या केल्या, प्रसाद घेतला आणि नित्यनेमाप्रमाणे भक्तिभावाने सगळी सेवा केली. त्यानंतर त्या सेवेचे फळ म्हणून माझा ब्रेन ट्यूमर, मेंदूचा कॅन्सर म्हणून मी मुक्त झालो. आज जोडीत टाकून आणलेला माणूस तुमच्यासमोर आज जिवंत उभा आहे. स्वागत करूया. ब्रेन ट्यूमरचा कॅन्सर झाला होता आदरणीय साहेब. गजानन हॉस्पिटल औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टरांनी गॅरंटी नाही म्हणून सांगितलं होतं, परंतु इथला आशीर्वाद घेतला आणि हा मनुष्य साधा नाही साहेब. या माणसाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले, राष्ट्रपतीच्याकडून, राज्यपालाच्याकडून, कुठले पुरस्कार मिळाले. 2010ला राष्ट्रपती यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. 2017ला शिवछत्रपती पुरस्कार, राज्यपाल व मंत्री महोदय आजचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार, गुणश्री पुरस्कार मिळाला. तसेच अनेक सेवाविषयीचे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि आमच्या माझी पत्नी सविता शेळके यांना सुद्धा आता 8 मार्चला एक पुरस्कार जाहीर झालेला आहे. या माणसानं काय केलं, त्याची जी जमीन होती ती सगळी जमीन विकली, गावाच्या प्रत्येकाला संधा बांधून सगळ्या म्हणजे आता महाविषय आमच्या 4-5 वर्षापूर्वी प्रत्येकाला शौचालय बांधून दिलं गावात. ग्रामपंचायतला शिपाई म्हणून काम करतात ते, आणि ग्रामपंचायतला शिपाई म्हणून काम करत असताना त्या संडासवरती पाणी मारायचं सुद्धा काम यांनीच केलं. शौचालय प्रत्येक स्वतःच्या खर्चातून बांधून दिले. असा महाराष्ट्रात माणूस सापडणार नाही. स्वतःची जमीन विकून तुकाराम महाराज कलियुगातले जमीन विकून प्रत्येकाला संडास बांधून दिले आणि त्या संडासवर पाणी मारायला सुद्धा हे स्वतः इतकं छान काम आहे त्यांचं. टाळ्याच्या गजरात त्यांचंही स्वागत करूया.